क्षेत्राचे थोडस फोकस झाला. एक सिंगल घेत असताना संघाचं खातं मात्र इथे संघर्षाच्या नादामध्ये सुरुवात केलं गेलंय आणि इथे मात्र या बॉल मध्ये एक सिंगल आली. संघाचा श्रीगणेशा झाला एका धाबेनं. संघाचं खातं इथे मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो, हे सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये इथे कामगिरी चांगली होती. पहा, मला वाटतं पहा आयोजकांच्या माध्यमातून सुनील आमच्यापर्यंत सूचना आली आहे. सुनील, पहा थोडस फोकस होत असताना एक सिंगल घेतली गेली. संघाचा एका धाब्यानं मदत होईल. पहा, टीम चिंच कामला मला वाटतं आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली आहे की आपल्या 12व्या खेळाडून मोबाईल वरती फोन वरती बोलत होते वाटतं आणि निश्चित इथे त्यामुळे आपल्याला 2 धाब्यांना पेनल्टी घ्यावी लागते. पहा मित्रांनो, 12वा खेळाडू म्हटला तर तो एक टीमचा भाग असतो, कारण एखादा खेळाडू इंजर्ड झाल्यानंतर त्या खेळाडूचा आपल्याला वापर करायचा असतो. ज्या पद्धतीनं मैदानातल्या खेळाडूंना आपण मोबाईल बंधन करतोय तसे 12व्या खेळाडूसाठी देखील ते बंधन असतं. रिव्हर्स सक्सेसफुल ठरत असताना विनायक गोरेनं ठोकलाय. स्विचचा स्वीट साऊंड षटकार. वरती जाताना पाहायला मिळते. सुनीलनं खऱ्या आता सुरुवात अतिशय दिमागदार केली होती, कारण की पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धाबा खर्च झाल्या होत्या. चेंडू पूर्वा लगेच स्वयंसेवक आयोजक आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू पूर्वा पहिल्या षटकामध्ये चेंडू हरवला किंवा फुटला तर तो चेंडू नवीन दिला जाईल, याची मात्र आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ही आपल्याला प्रत्येकाला विनंती आहे. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 2 नामांकित संघ आहे. कर्जत विभागामधील एक तुल्यबळ संघ अर्थात चिंच खांबला. अनेक स्पर्धांमध्ये सुनील हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या षटकामध्ये खऱ्या तर आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. फटका खेळण्याचा प्रयत्न, हाफ टॅकर चेंडू होता, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. बघता बघता मित्रांनो हा बॉल देखील निघून चाललाय. 2 बाउन्स बागड्याने चेंडू झाले गेले. संघाची धावसंख्या 12 मध्ये त्याला जोड जा. काय करा, मर्यादित क्षेत्ररक्षक आपल्याला पहिले त्याला बोल लगेच एक्झिट नको मारू का, त्याचे मॅन ऑफ द मॅच देऊ दे. यावेळेस देखील क्लास फटका पुन्हा एकदा चेंडूला खोदून दिल्यानंतरच बंद करा. कसं बंद करेल ते लगेच गोट्याला सीमारेषा पार आणि त्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. यावेळेस मात्र आपल्याला मोहन पाहायला मिळाला आणि गोलंदाज गणेश. संघातील सर्वात घातकी गोलंदाजी आजपर्यंत आपल्याला या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. लाईन खराब आहे, लाईन चुकीची आहे. इथे मात्र जरूर हा चेंडू खराब आलाय. 17 धाबा धावपल काबरती आपण पाहतोय. दिसत नाही किल्लर ना, 17 धाबा धावपल काबरती आहेत. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम आहे गावदेवी पिंपलोली वाडी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट डीप मध्ये बॉल वरती पोहोचला गेलाय.
तुला गॅदर केलं जाताना चांगल्या पद्धतीने क्षेत्रक्षण करत असताना गोट्या असेल का क्षेत्रक्षण यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालं, कारण की तिथे फक्त एकच धाव खर्च तर आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इकडं ओलमनला करत असताना आई गावदेवी पिंपलोली आजेच्या पाठी आलोय विनायक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून मैदानाच्या चारही साईडला फटके खेळण्याची क्षमता आहे शिकतय खेळाडूकडे. बघतोय पोरं खेळाडूला आता शिकवतायत मला. सेकंडवरती पाहू शकाल गोलंदाज तयार होतो. यावेळेस पुन्हा एकदा गणेश पहिला चेंडू खराब आल्यानंतर गतीचा वापर केला होता. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र बॅटच्या रनांगमध्ये आला नाही आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळायला पाहायला मिळतो. सुरुवात अतिशय जर पाहायचं निश्चित फटकाची थोडीशी खराब स्थितीमध्ये म्हणावी लागेल तर वाईट चेंडू आला होता आणि त्यानंतर इथे कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न त्याला बोल का मॅन तुम्ही दिल्याशिवाय पण नको करू. पुढचा चेंडू करत आणि कशा प्रकारे हाताळला जाईल ते पाहावं लागेल. तर ही महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी आता कशा प्रकारची केली जाईल इथे पाहावं लागेल. डॅन्सिंग 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 आणि इथेच ह्या पद्धतीने आपण पाहतो ना आपण तर खात्री करतायत नो बॉल खराब चेंडू, कारण की इथे लाईन चेक केली जाते आणि त्या पद्धतीने इथे दर्शवलं जातं. येणारा चेंडू आता फ्री हिट राहणार आहे. 19 बनला गेल्यात. फ्री हिटचा चेंडू आता विनायक गोरी सारी राहील. पहा पुन्हा एकदा स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाले. तितकाच वेगानं थ्रो देखील केला गेलाय आणि एक सिंगल इथे कंप्लीट झाला. बॅकअप तिथे चांगलं होतं. एका सिंगल वरती समाधान मानावं लागलं आणि एका सिंगलच्या मध्येच संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना टीम पिंपळी वाडी टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा मित्रांनो अडचणी भरपूर येत आहेत, परंतु म्हटलं जाताना जेवढ्या अडचणी येतील तेवढं मात्र तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जवळ असलेला तो म्हणजे विजय. तो विजय तुम्हाला शोधता आला पाहिजे, कारण की आयुष्यामध्ये आयुष्य जगत असलेला संघर्ष ज्याच्या जीवनामध्ये आला नाहीये ना त्याला जीवनाचा अर्थच कधी कळाला नाहीये. मोठा फटका मोठ्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला. चेंडू पुन्हा एकदा दिशा वळवली आणि तिथे मात्र क्षेत्रक्षण बॉल पर्यंत पोहोचलाय आणि तिथे मात्र 21 धाबा धावफलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो 21 धाबा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये गणेश दुसरा हाताळत असताना आपण पाहतो. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर नो बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा लागोपाठ 2 चेंडूवरती सिंगल आली. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर मला वाटतं 4 चेंडू झाले गेले. 2 चेंडूचा खेळ सापडदार आहे, क्षेत्राचे गुरुवर आहे. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो लाजबाब क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळालं शेवटच्या मोमेंट पर्यंत आणि तिथे मात्र 2 धाबा मिळवत असताना संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 23 धाबा ऑन द बोर्ड. टीम पिंपलोलीवाडी लॉस ऑफ 0 इथे पाहावं लागेल. आता ही खासियत आहे विनायक ताजा वेळेस मित्रांनो. जी विनायकच्या हातामध्ये बॅट आहे ती बॅट साधताना विनायकची रबर बॉल मध्ये आपण त्याला पाहतो ते बॅट ने खेळताना, परंतु ती बॅट त्याच्यासाठी एवढी लक्की आहे की ती बॅट त्या बॅटीला त्यानं आतापर्यंत भरपूर धागे लावलेत आणि ती बॅट त्यानं टेनिस बॉलला सुरुवात केली खेळण्यासाठी. आणि खरोखर एखाद्या प्लेअरची बॅट जी आवडती बॅट असते ती तुटली किंवा ती बॅट आपल्या हातात नसली तर थोडंसं वेगळं वाटतं. आणि विनायकनं करायचा निश्चित त्या पद्धतीने त्या बॅटला जपलंय, आतापर्यंत जीव लावलाय त्या बॅटला आणि ती बॅट मध्ये रबर बॉल मधून इथे टेनिस बॉल मध्ये देखील ती दहशत नोंदवते, कारण ती एक ओळख आहे विनायकची. गोलंदाज शायनिंग आहे, बॉल खाली आलाय, पाहू शकाल तिथे चुका नाहीये आणि पहिला धक्का बसत असताना विकेट. बॉलवरती स्वीच गणेशला कैलास मला वाटतं कैलासला प्राप्त केलंय. इथे मात्र लक्की यावेळेस आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक सिंगल घेतली गेली. पहा सिंगल इथे
घेतली गेल्यानंतर इथे स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचं काम इथे मला वाटतं डान्सिंग धाव घेण्याचा प्रयत्न विनायक करत होता, परंतु शिरकामला संघाला देखील माहित आहे लकी निरगुडापेक्षा विनायक गोरेची विकेट किती आपल्यासाठी खास आणि इम्पॉर्टंट राहणार आहे. लागेल आता खऱ्या अर्थाने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या हातासाठी कैलासनं सुरुवात चांगली केली आहे. यावेळेस मात्र फायनलचं क्षेत्र शोधून ठेवलं होतं विनायक गोरेनं, तिथे फटका खेचून मारलाय, अखेर बॉल डीप मध्ये जाऊन पोहोचलाय तिथे चौकार. खऱ्या अर्थाने निश्चित बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर जेवढं क्रिकेटवरती आता आपण खेळाडू प्रेम करतायत त्याच्यापेक्षा अधिक प्रेम हा बैलगाडा क्षेत्रामध्ये. ओ घडलं काय इथे सुशिक्षितचा चुकीचा पटका खेळण्याचा प्रयत्न, अखेर तिथे मात्र क्लीन बॉल होत असताना आपली विकेट मात्र दान केली आणि गोलंदाज विनायक गोरे झाले बाद. अजूनही काही गावदेवी पिंपळवाडी टीमला लागणारा धक्का ठोकडेचे. महत्वाचा सामना 29 धावा बनला गेलाय. महत्वाचा गोलंदाज मात्र टिकला गेलाय, विनायक गोरेला मात्र डगआउट मध्ये पाठवला गेलाय. गोलंदाज कैलास आतापर्यंत अगोदरच्या मॅच मध्ये देखील कैलासची गोलंदाजी तितकीच घातक राहिली होती आणि या मॅच मध्ये देखील त्या प्रकारची गोलंदाजी कैलास करत असताना काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गतीचा वापर होता इथे पाऊस सकाळ मैदानाच्या आतमध्ये संधीचा केला सोडा. काशीनाथ गेल्या पावली मात्र इथे आपली विकेट गमावून बाद झालाय. भानुदास उर्फ धीमाग नाही टाकली आयला मॅचेस एकला चालू झाल्या. गोलंदाजी मार्कोटी सज्ज होतोय, मारण्याचा प्रयत्न बॅटवरती खेळी येत नाहीये. पहा लकी निरगुडा कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे घेण्यासाठी धावपळ करतोय, परंतु स्ट्राईक त्याला मिळणार का? कारण की डावामधले आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 29 बनला गेलाय तर टार्गेट किती सेट होणार? कमीत कमी 40 धावा तरी बनवाव्या लागतील. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर सफर तिथे मात्र लॉंग ऑन च्या डोक्यावरून निघून चालेल 6 धाव्यांसाठी. हा आलाय भानुदासच्या बॅटमधनं अखेर तिथे मात्र विकेट गमवावी लागली. फलंदाज भानुदास बॅक टू द डगआउट. दिलीप मैदानाच्या आतमध्ये भानुदास बाद झालाय. दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल. या दिलीपने देखील अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु आपण पाहतोय ना अजूनही मला वाटतं 3 चेंडूचा खेळ उर्वरित डावामध्ये शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35.
फटका तिथे घुसला गेलाय. शॉर्ट बाइंडिंगला क्षेत्र चुका होत नाही. अजून एक धक्का इथे पिंपळोली पाडी क्रिकेट संघाला फलंदाज दिलीपला मात्र इथे विकेट गमवावी लागली. 2 बॉल ना, एक चांगला टाक, एक छक्का घेतला. हॅरिसले पुले दुसरं चालू करायला लागेल, सेटिंग मध्ये जावं लागेल. इथे पहा मला वाटतं 2 चेंडू अजूनही आम चेक करतो इनिंगला, इनिंग होऊ दे, लास्ट ओव्हर आहे नाही. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल मित्रांनो. पाणी आणता रामदास यावेळेस आपल्याला पाहायला बॉटल हलक्या हातानं पोंच केलाय. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, कारण की लक्कीला स्ट्राईक द्यायची होती. कदाचित एखादा मोठा फटका येऊ शकतो त्याच्या बॅटमधनं. 36 बनला गेल्यात. आम्हाला गेली सिंगल येत असताना अगदी आपण धावफलक एका धाब्याच्या मध्ये 36 म्हणजे आता शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक असेल या धावामध्ये. टार्गेट शेवटच्या बॉल मध्ये आता किती धावा धावफलकावरती ऍड होतील ते पाहणं फार इम्पॉर्टंट आहे. जरा स्पीडअप ठेवा. सिंसकामला आपल्यालाच धावा चेस करायच्या आहेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, हेड सिंगल इथे कंप्लीट झाले गेले. इथे दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता इथे मात्र 2 तर कंप्लीट झाल्यात. आता मात्र यावेळेस पाहिल्या जाईल का? आणि 2 धावा 36 आणि मला वाटतं 2 होतील 38. आणि पहा पॅनल्टीच्या 2 धावा ऍड होतील. सिंसकामला संघ 38 धावा धावफलकावरती आहेत. पॅनल्टीच्या 2 ऍड होतील. अशा धावा धावफलकावरती 40 होतील आणि आपल्याला विजयासाठी 41 धाब्यांची गरज असेल. तोपर्यंत ऐकूया. चला पिंपळीवाडी आपण फास्ट मध्ये क्षेत्रक्षण सेट करून द्या आणि चला सिंसकामला आपल्याला धावा चेस करायचे आहेत. आपली सलामीची जोडी तयार करण्यासाठी लगेच मैदान खाली करा आणि संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. सायंकाळचं सत्र आहे. सलामीचे 2 धोरण दर मैदानाच्या आतमध्ये सिंसकामला क्रिकेट संघाच्या माध्यमातून 41 धावेचं लक्ष्य पाठलाग करण्यासाठी दाखल झालेली जोडी सुनील आणि संजय ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मॅच मध्ये कराटे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण देखील सहकार्य वेळेसाठी ठेवा. आणि बॅटिंग करणारी टीम आपला जो 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात एक एक्स्ट्रा खेळाडू आपण तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला धावा चेस करायचे आहेत. आपल्याला अंधार पडायला नको, त्यासाठी आपण आपला एक खेळाडू अगोदर रेडी ठेवा. कारण की अंदाज झाल्यानंतर करायचं प्रत्येकाला माहित आहे की चेंडू समजणं तितकं सोपं होत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढा सामना कव्हर करता येईल लवकर
कुणाचा तसा आहे सुटा बुटात आहे फार आता डझनभर एक्स्ट्रा आहेत. जाऊया यावेळेस सिद्धिविनायक सज्ज होतोय. पहिलाच बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी आतमधली कडा काय रे होतो काय खेकडाचा पितो का काय सांगायचं आहे. अगदी आपण पाहू शकाल थोडंसं फॉर्मलिंग झालं परंतु कौतुक करावं लागेल. मला वाटतं अजूनही दोन छोटे बच्चे आतमध्ये आहेत. मला वाटतं महत्वाची ही मॅच आहे. जो संघ विजय होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दुसरा संघ दाखल होणार आहे. सुनील हाडीटर खेळाडू हीच या खेळाडूची ओळख आहे. हीच या खेळाडूची दहशत आहे. हे नाव नाहीये तर ब्रँड आहे. टीमचा बाहुबली इथे मात्र सुनील ठोकतो षटकार. प्रयत्न भरपूर चांगले गेले. अध्यय तितका सोपा नाहीये कारण की पहा एका क्षणामध्ये हा झेल कदाचित 4 देऊ शकला असता परंतु झेल नाही धावा वाचवल्या गेल्यात आणि तिथे मात्र 7 धावा. 3 चेंडू झाले गेले. पहिला बॉल डॉट दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसऱ्या बॉलवरती सिंगल आले गेले. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ तो मात्र बरोबरी शिल्लक आहे आणि स्ट्राईक एरियावरती संघातील हार्ड हिटर इथे आपण पाहू शकाल मिस्टर 360 संजय हार्ड हिटर खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये कर्जत विरुद्ध अंबरनाथ असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कारण की कर्जत तालुक्यामधील आदिवासी टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव टीम चिंच कामला तर अंबरनाथ तालुक्यामध्ये ओपन टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपल्या नावाची दहशत निर्माण करणारा बोलतो माईक याचा साऊंड बंद कर ना कॅमेराचा याड आहे का तो बंदी आहे चुका होणार नाहीये तिथे काशीनाथ सज्ज कॅमेराचा साऊंड बंद करता बोला लवकर. जाने जाने पे लिखा है खाने वाले का नाम इससे उत्तर भेज दो. आवाज ऐकला का काय सांगायचं आहे. अरे निकाल केला म्हणजे जीव जायची पाळी केली ते आपण पाहू शकाल. संगीत डीजे ऑपरेटर जर कौतुक करावं लागेल. याचा अर्थ याचा सेन्या मामा लवकरच कार्यक्रम उरकून टिकायला लागेल ते खऱ्या अर्थाने. पण काय झालं वस्तू आहे टायमालाच कार्यक्रम फिट केलाय बाबा. तू काय वखत तू त्याच्यात लगाय तूच हा तूच पहा हार्दिक पाटील सुनीलला जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे घ्यावी लागेल. जरा फास्ट मध्ये क्षेत्रफळ सेट केला आहे. गावदेव पिंपळीवाडी वेळ जास्त घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण फक्त आणि फक्त जर पाहिले गेले तर पाहू शकाल 7 धावा 41 बनवायचे आहेत. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या गेल्या आहेत. इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते खऱ्या आता निश्चित अगदी आपण पाहू शकाल. लाईव्हला आवाज किती येत होता बघितलं का माझा याचा कॅमेराचा 34 धावा समीकरण. अरे तो डायरेक्ट साऊंड त्याचा म्यूट कर ना तिथून. लक्की निरगुडा चला जास्तचा वेळ घेऊ नका. सुरेशकडे जात चाललेला आहे त्यामुळे जेणेकरून वेळेसाठी आपण सहकार्य करा. कारण की अगोदरच आपल्याला उशिरानं आजच्या शेड्यूलला सुरुवात झाली त्यामुळे आयोजकांसाठी आणि या स्पर्धेसाठी आपण विशेष सहकार्य लाईव्ह लगेच बंद करू नको का तुम्ही दिल्याशिवाय. चला गेम ऑन करा. लक्की निरगुडा स्ट्रायकर मध्ये सुनील हार्ड हिटर खेळाडू आहे. डाव सावरावा लागेल सुनीलला. ओहो आडवा बॅटन लॉक करण्याचा प्रयत्न विनायक बॉल वरती येतोय त्याला बॅकअप साठी रामदास क्षेत्ररक्षण कार्यक्रम नाही. या सीएम कार्यक्रम झाला ना सीएम माझ्या सीएम उघड्या संघ नागडा गेला आणि रातभर थंडीत घेऊन मेला.
आमच्याकडे सर्व प्रकारच्या भूषड्या सायंकाळच्या सत्रात अशा प्रकारे मिळतील. पाहिजेत का कुणाला घेऊन जा. तापलेत 75% गेलेली आहे. आपण आपल्या रस्त्यावर तांबोळी मिक्सर म्हणावं लागेल. हो मैदानाच्या आतमध्ये घडलं काय? तिथे मात्र विकेट. तांबोळी मॅच चालू आहे, नादू नको अन्यथा खुसत. स्पर्धेमध्ये कुणाला काय आवडलं असेल कुणाला काय नाही मला माहित नाहीये, पण भैयाचं लय भारी गोळा संपत नाही हो लवकर. 1 तास झाला घेतलाय. काशीनाथ असला अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होतोय अनिल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती लक्की निरगुडा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर विकेट आली. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो मात्र शिल्लक आहे. स्वयंसेवक आपण बाउंड्रीला डीम बाकीचा फिजिकल अँगल जमा केला. ठोकार यावेळेस चेंडू आदेश आहे. रामदास बॉल खाली आलाय आणि तिथे मात्र कुठल्या प्रकारची चुकी न होता सुंदर फेल कॅरी करत असताना ताशा मात्र दरारला. विकेट ठोक. हॅट्रिक ऑन आहे गोलंदाजसाठी. आजच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी आपल्याला चिंचखांबला क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु चिंचखांबला हा संघ जर पाहिला तर कुठेतरी थोडस सध्या स्थितीला बॅकफुटवरती पाहायला मिळतं. परंतु अजून सामना संपलेला नाहीये. आपण मोठ्याने प्रहार चढवले तर सामना आपल्या पक्षामध्ये येऊ शकतो. यासाठी आपला आत्मविश्वास आपल्या साथीला असणं महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण कैलासानं गणेश कैलास ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आपला शॉर्ट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आला गेलाय. संघाची धावसंख्या 9 आपण पाहतोय. एकंदरीत 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मला वाटतं अजूनही 32 धावांची गरज असावी. 32 धावा म्हटलं तर कुठलाही क्षणी येऊ शकतील, परंतु आत्मविश्वास महत्वाचा आहे. आता पहा एखादा मोठा फटका तर मॅच मध्ये आता या चेंडूवरती आला तर 100% ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सगळ्या गोलंदाजी ट्रॅक वरती लाईन खराब. यास पंचांचा सिग्नल आला. इट इज अ बॅड बॉल. उजवी एसटी सोडून निघून चाललाय. त्यामुळे क्रिकेटमध्ये सातत्यानं कुणाला चुकीला माफी केली जात नाहीये. क्रिकेट खेळत असताना सातत्यानं नियम आणि नियमाच्या बाहेर जर आपण कुठेतरी गोलंदाजी केली आडवा बाटला लॉक करण्याचा प्रयत्न डीप स्कोरलेग मध्ये क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचला. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो. पाहू शकाल सेकंड मध्ये डेंजर एंडला गोलंदाज होता. अखेर दुसऱ्या धावेसाठी आपली मात्र इथे विकेट इथे गमवावी लागली. बॅटिंग करणारी चिंचखांबला क्रिकेट संघाला अजून एक धक्का. आतमध्ये गोलंदाजीमध्ये खरं आता आग होती टीम आहे गावदेवी पिंपळवाडी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये विनायकनं 7 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस लक्कीने जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करत संघाची धावसंख्या चिंचखांबला संघाची 11 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा बनवायच्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि काशीनाथ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. हो यावेळेस जरूर डबा बाटला लॉक करण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्राच्या बॉल पर्यंत आला. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली. डेंजर
इथे मात्र धावबादच्या स्वरूपाने विकेट गमवावी लागली आहे. फलंदाज अजून एक धक्का, मला वाटतं 5वा धक्का. जावा 6-27 ऑन द डीजे. डिझे मैदानाच्या आतमध्ये झाला मित्रांनो. 14 धावा धावफलकावरती बनल्या गेलेत. भानुदास आपल्याला गोलंदाजी ट्रॅक मध्ये आला. 27 धाब्यांची गरज आहे. पाहावं लागेल आता मात्र इथे पंचाने घोषित केला हा चेंडू नो आहे. एक धाव तर घेतली इथे. पाहावं लागेल. हो 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 तू मैं क्या हो रहा है. मॅच मध्ये ट्विस्ट आली इथे मात्र हा चेंडू आला गेलाय तो म्हणजे नो +1 2 धावा आल्या गेल्यात. आता खरे हाताने 6 चेंडू 25 धावा. येणारा चेंडू फ्री हिट बाहेर आवाज देऊ नका. परंतु मित्रांनो मॅच अजूनही 30 कामला संघाचा हा विजय प्राप्त करून देऊ शकते. 6 चेंडू 25 ची आवश्यकता आहे. खेचून आणला जाईल का हा सामना. काय होणार. भानुदास आहे गोलंदाजी मार्क वरती. सायंकाळचं सत्र आहे. हो पटका जरूर थोडं उशिराने खेचलाय परंतु क्षेत्रक्षण दीपजून आलाय. बॉल बरेदा काशीनाथ क्षेत्रक्षण कमालीचं झालं. एक डाव तर वेगानं दुसऱ्या धावेसाठी रवाना होत असताना इथे मात्र अजून एक धक्का. 7वा धक्का. 3 कामला क्रिकेट संघाला बसत असताना फलंदाज झाला बाद.
ना काय सांगायचं आहे, गडी चॅप्टर आहे डीजे वाला. यावेळेस जाऊया मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 24 धावेची आवश्यकता. RR एक कोंबडीचा प्रकार असतो तो, निश्चित अगदी आपण पाहू शकाल. त्यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी ट्रॅक मध्ये भानुदास शेवट आर चेंडूचा मला वाटतं अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे अजून एक धक्का. सिन्स खांबला हा संघ पूर्णपणे कुठेतरी बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पण अजून एक धक्का गमावलाय. खऱ्या आता निश्चित अगदी अगोदरच्या मॅच मध्ये कैलास तो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी राहिला होता. त्याची मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहे. ती मॅन ऑफ द मॅच आपण हा सामना झाल्यानंतर लगेच देणार आहोत. आयोजक मनोज भास्कर कुणीतरी या, आपल्याला एक मॅन ऑफ द मॅच अगोदरच्या मॅचची जी चिंतामला टीमची शिल्लक आहे ती मात्र आपल्याला द्यायची आहे. बघता बघता मित्रांनो निश्चित हा सामना बक्षीस